जेव्हा कधी प्रत्येकजण हॉटेलमध्ये जातं तेव्हा स्टार्टर हे पहिलं आपण मागवतो. चालेल, व्हेज असेल तर त्यामध्ये आपण पनीर ऑप्शनच जास्त करून बघतो. आज आपण पनीर टिक्का बनवणार आहोत. हॉटेलमध्ये महागडे मिळणारे जे डिश 300-350ला असते ती आज आपण घरी अगदी कमी पैशात करतोय. इथे मी पाव किलो पनीर घेतलं आहे, 90 रुपयाला मिळतं. जे काही तुम्हाला मसाले दाखवले आहे ते घालायचं आहे आणि इथे आपण 1 चमचा बेसन आणि 2 चमचे फक्त दही घेतलं आहे. सर्व छान एकजीव हे बॅटर झाल्यावर आपण पनीरचे जे कट केलेले पीस आहे ते यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि मॅरिनेशन केलेले हे पनीरचे पीसेस आपण कमीत कमी 15 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल 2-3 तास तुम्ही ठेवलात तरीसुद्धा चालेल. त्यानंतर आपण हे बटरमध्ये शॅलो फ्राय करणार आहोत. तुम्हाला खरंच सांगू, इतकी छान लागतात ना. पुदिनाच्या चटणीसोबत तुम्ही हे पनीरचे जे पीस आहेत फ्राय केलेले बटरमध्ये अप्रतिम लागतात. नक्की करून पहा. आता जर तुम्हाला यामध्ये स्मोकी फ्लेवर हवा असेल तर ते सुद्धा तुम्ही घरी बनवू शकतात. काही नाही, आपली जी नारळाची वाटी असते ना त्यालाच थोडंसं आपण जाळून त्यावर थोडं बटर वगैरे तुम्ही टाकलं तर मस्त स्मोकी फ्लेवर येतो आणि मग पनीर टिक्का अंगारासुद्धा तुम्ही घरी बनवू शकतात. तर इथे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. 90 रुपयाच्या पनीरमध्ये अगदी 2 जण पोट भरून हे स्टार्टर एन्जॉय करू शकतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा.